नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॅक्रोटेक डेव्हलपर्स Q4 नेट प्रॉफिट रायजेज 38.5% टू ₹921.7 करोड. फायनल डिव्हिडंड ऑफ ₹4.25 डिक्लेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 38.5%ने इन्क्रीज होऊन 921.7 कोटी रुपये आला आहे. आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 665.5 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 5.1%ने इन्क्रीज होऊन 4,224.3 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये होता 4,018.5 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडने ₹4.25 फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेड सेक्युअर ₹28 करोड ऑर्डर फ्रॉम महानदी कोलफिल्ड्स फॉर रेल कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेडला रेल कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टसाठी महानदी कोलफिल्ड्सकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 28 कोटी रुपये. चला आता बोलूया L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 2,538 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 2,982 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,653 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 2,982 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 341 कोटी रुपयांनी घसरून या Q4मध्ये आला आहे 310 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 320 कोटी रुपयांनी घसरून या Q4मध्ये आला आहे 310 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड सेक्युअर व्हेरिएशन ऑर्डर वर्थ ₹59.44 करोड फ्रॉम नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 59.44 कोटी रुपये. चला आता बोलूया पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड कमिशन्स 85 मेगावॅट सोलार पॉवर प्लांट इन मध्य प्रदेश वाया सबसिडरी. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या सबसिडरीच्या थ्रू मध्य प्रदेशमध्ये 85 मेगावॅटचा सोलार पॉवर प्लांट सुरू केला. चला आता बोलूया ॲक्सिस बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्सिस बँक लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 30,231 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 32,452 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 32,162 कोटी रुपयांनी वाढून या Q4मध्ये आला आहे 32,452 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 7,630 कोटी रुपयांनी
घसरून क्वार्टर 4मध्ये आला ही 7,509 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6,779 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला ही 7,509 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने 3 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट 3 मे 2025ला आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. आणि मित्रांनो ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4च्या रिझल्टचा ट्रेलर डिस्क्लोज केला होता. त्यात मित्रांनो या कंपनीने सांगितले होते की या कंपनीचा 31 मार्च 2025पर्यंत टोटल नंबर ऑफ स्टोअर झाले आहे 415 आणि मित्रांनो या कंपनीचा स्टँड अलोन रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 16.69%ने इन्क्रीज होऊन येऊ शकतो 14,462.39 कोटी रुपये, जो एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये होता 12,393.46 कोटी रुपये. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी टू रेज ₹5,000 करोड वाया बॉन्ड्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025-26मध्ये बॉन्डच्या थ्रू 5,000 कोटी रुपये रेज करण्याचा प्लान आहे आणि मित्रांनो याच प्लानसाठी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने 29 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. चला आता बोलूया दिग्गज कंपनी डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो HP इंडिया टू स्टार्ट लोकल लॅपटॉप डेस्कटॉप मॅन्युफॅक्चरिंग विथ डिक्सॉन फ्रॉम मे. तर मित्रांनो HP इंडिया मेपासून डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडसोबत मिळून लोकल लॅपटॉप डेस्कटॉप मॅन्युफॅक्चरिंग सुरू करणार आहे आणि मित्रांनो याचा उद्देश आहे उत्पादन डबल करणे आणि इंडियामध्ये याच्या वाढती डिमांडला पूर्ण करणे आणि त्याचसोबत PLI स्कीमचा बेनिफिट घेणे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.